गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? आता पंचमी आलेली आहे सण आणि उद्या नागपंचमी आहे, म्हणजेच आज भावाचा उपवास आहे. तर सगळ्यां म्हणजे खेडेगावात तर वारूळ वगैरे असतं आणि तिथं सगळ्या आज उद्या आणि आज या दोन्ही दिवसांमध्ये बायका जाऊन पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवतात, पुरणपोळी बनवतात उद्या. तर आता आमच्या इथं सिटीमध्ये कुठं वारूळ वगैरे नाही, बट आम्ही पोस्टर आणून आदल्या दिवशी भावाच्या उपवासाच्या दिवशी पूजा करतो. तर तसंच मग मी ही पोस्टर आणलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते. पोस्टर पण आणले, पूजा पण केली आणि माझ्या इथं पण मला सगळं म्हणजे साहित्य आम्हाला सगळं मिळतं इथं सिटीमध्ये. म्हणजे तुम्हाला फुलं, ते काय म्हणतात आभाळा, हराळी, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला इथं मिळतात विकत. मग फुलं आणायची, सगळं जे मिळतं ते आणायचं, ते चित्र आणायचं आणि मग पूजा करायची. फक्त एवढंच की जे गावी किंवा जिथं असं विरळ वस्ती आहे तिथं वारूळ वगैरे तयार होतं, त्या गोष्टी फक्त आम्हाला करता येत नाही. पण सिटीमध्ये आम्ही सगळं करतो. तर मी पण आज केलेलं आहे, स्वयंपाक पण बनवला आहे, उपवास धरलेला आहे. उपवासासाठी मी मेनू केला आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर मी पूजा पण केलेली आहे आणि पूजा झालेली आहे माझी सगळी. तर मी तुम्हाला दाखवते पूजा कशी केली ते. इथं रांगोळी काढून घेतलेली आहे, एक पाट ठेवलेला आहे, त्या पाटावर लाल कापड अंथरलेलं आहे आणि हे असं भिंतीला मी पोस्टर चिटकून त्याला फुलांचे हार, फुलं, दुर्वा आणि आभाळा याचा मिळून मी हार केलेला आहे आणि वस्त्रमाळ घातलेली आहे. तसंच त्या चित्र जे आहे नागोबा नरसोबाचा, त्याच्यासोबत लाह्या मिळतात, त्या लाह्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे. दूध, न तापवलेलं दूध याचं मी इथं ठेवलेलं आहे वाटीमध्ये आणि थोडीशी साखर म्हणून नैवेद्य म्हणून साखर ठेवलेली आहे गोड देवाला. आणि पुढं आरतीही लावलेली आहे. आणि जे पवतं असतं म्हणजे दोऱ्यांचं बनवतं आपण, ते एक देवाला वाहतात आणि घरामध्ये थोर मोठे असतील तर त्यांच्यासाठी 2-3 असे मी तिथं ठेवलेले आहेत बनवून, ते नंतर हातामध्ये घालायचे आहेत. त्याप्रमाणे आता हा श्रावण महिना आहे, तर मी महादेवाच्या पिंडीवर फुलं वगैरे पांढरी वाहिलेली आहेत. देवपूजाही केलेली होती मी आणि मी सध्या शिवलीलामृत ग्रंथ वाचते, त्यामुळे त्या ग्रंथाची पण मी सकाळी पूजा केलेली होती. त्याप्रमाणे रांगोळी काढून घेतलेली आहे, तसंच दिवाही लावलेला आहे आणि हे अशी सकाळची मी सगळी माझी पूजा आवरलेली आहे. आणि इथं सुपारीची पण पूजा केलेली आहे, कारण ग्रंथ वाचते तेव्हा आपण गणपती म्हणून सुपारीची पूजा करत असतो. त्याप्रमाणे मी ही सुपारी आणि त्याला जे तांदूळ वगैरे अक्षदा वाहून त्याची पूजा केलेली आहे. आणि ही अशी मी छान नागपंचमीचा आज भावाचा उपवासही धरलेला आहे आणि अशा पद्धतीने नागोबा नरसोबाची आज मी पूजा केलेली आहे. तर इथं खाण्यासाठी मी इथं भगर बनवलेली आहे. भगरीचा भात म्हणजे वरईचा भात म्हणतात काही ठिकाणी, आणि या ठिकाणी शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे हिरवी मिरची घालून. तर ही असा हा उपवासाचा मेनू मी बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कोणी नवीन माझा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.